खबर धुलिया से, जहां पर गोंदूर गांव में एबी केबल बिछाने के दौरान विद्युत वितरण विभाग के 2 लाइनमैन कर्मचारियों शैलेश पाटिल और संदीप देशमुख पर गांव के कुछ नागरिकों ने हमला कर दिया, जिससे इलाके में हड़कंप मच गया। ये सरकारी काम निजी एजेंसी के माध्यम से किया जा रहा था, लेकिन विद्युत आपूर्ति का नियंत्रण बता दें कि विभाग के पास था, इसीलिए लाइनमैन मौके पर मौजूद थे। जैसे ही काम शुरू हुआ, गोंदूर नगावबारी बाईपास क्षेत्र के 4 नागरिकों ने विरोध करते हुए लाइनमैन से बहस की और मारपीट शुरू कर दी। घटना की शिकायत लाइनमैन शैलेश पाटिल ने पश्चिम देवपुर थाने में दर्ज कराई, जिसके आधार पर सरकारी काम में बाधा डालने और मारपीट करने का मामला दर्ज किया गया है। ये केस 18 जून की रात तकरीबन 9 बजे दर्ज हुआ और मामले की जांच पुलिस कांस्टेबल नागरिक कर रहे हैं। सर्व स्टाफ जवळ येणार आहे। जे घडलेलं आहे शैलेश रामकृष्ण पाटील, प्रिन्सिपल टेक्निशियन, गोंदूर गावामध्ये एबी केबल टाकण्याचं काम चालू होतं। तर एबी केबल टाकत असताना काही लोकांनी आम्हाला विरोध केला, आमच्या एरियात केबल टाकू नका। तर विरोध करत असताना त्यांनी आमच्यावर मारहाण केली। मारहाण केली म्हणून पोलीस स्टेशनला फिर्याद केली। सरकारी काम करत असताना NSCBC सरकारी काम करत असताना अडथळा आणला। सरकारी काम करत असताना आम्हाला 15 ते 20 जण गोळका करून आणि मारहाण केली। यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती आहे। आज रोजी शैलेश पाटील आणि संदीप देशमुख आमचे लाईन स्टाफ गोंदूर गावात एबी केबल बदलण्याचं काम चाललेलं आहे। त्या एजन्सीला ते काम देण्यात आलेले आहे, परंतु पॉवर सप्लायचं काम आपल्या स्टाफकडे असल्यामुळे 2 स्टाफ तिथं हजर होते आणि ते काम करत असताना तेथील स्थानिक जे नागरिक होते त्यांनी विरोध केला की आमच्याकडे केबल टाकू नका म्हणून। तर यांनी सांगितलं की हे सरकारी काम आहे, आम्ही टाकत नाही, वरिष्ठांच्या आदेशाने हे काम होते। परंतु तिथं काही समाजकंटक म्हणा किंवा काही लोक जमा झाले आणि त्यांना अगदी खाली पाडून मारहाण झाली आणि एवढे मारहाण झाले की 2 जणांना उठवलं जात नव्हतं। अक्षरशः दुसऱ्या स्टाफने त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत आणलं। त्यानंतर आमचे वरिष्ठ अधिकारी AGO साहेब, श्री आर पवार साहेब, आमचे मुख्य कार्यकारी अभियंता साहेब RT पवार साहेब, सर्व स्टाफ तातडीने इथं देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला हजर झाला आणि ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केलेली। तर प्रशासनास विनंती आहे की जे आमच्या लाईन स्टाफला जी मारहाण झाली ती चुकीची झालेली आहे आणि समोरच्याला धाक राहिलेला नाही आहे प्रशासनाचा। त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जी घटना घडली त्या घटनेचा मी वर्कर्स फेडरेशन तर्फे जाहीर निषेध करतो, एवढं बोलून। धुलिया से सी न्यूज़ संवाददाता अनिल सिसोदिया की रिपोर्ट।